छोट्या मित्रांनो, तुमचं संस्कार कथा या चॅनलवर स्वागत आहे. गोष्टीचं नाव आहे गणपती बाप्पाची अनोखी प्रदक्षिणा. कैलास पर्वताच्या सुंदर पठारावर भगवान शंकर आणि माता पार्वती आपल्या दोन्ही मुलांना पाहत आनंदात बसले होते. गणपती आणि कार्तिकेय दोघेजण खेळात रमले होते. गणपती, कार्तिकेय दादा, हा चेंडू पकड. तेवढ्यात तिथे नारद मुनी येतात. नारद मुनी, नारायण नारायण, देवाधिदेव महादेव आणि माता पार्वतीला माझा नमस्कार. भगवान शंकर, या देवर्षी, आज कैलासावर कसं काय येणं झालं? काही विशेष? नारद मुनी हातातले चमकणारे फळ दाखवत, महाराज, हे एक दिव्य ज्ञानवृक्षाचे फळ आहे. हे फळ जो खाईल तो त्रैलोक्यात सर्वात बुद्धिमान आणि ज्ञानवान होईल. मला हे फळ तुमच्या दोन्ही पुत्रांपैकी कोणा एकाला द्यायचे आहे. माता पार्वती, मग द्या की कोणालाही, दोन्ही मुलं तुमचीच आहेत. नारद मुनी, क्षमा करा माते, पण फळ एकच आहे आणि दावेदार दोन, म्हणून एक छोटीशी स्पर्धा होईल. जो संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करून सर्वात आधी या कैलासावर परत येईल त्यालाच हे फळ मिळेल. प्रदक्षिणा? हे तर माझ्यासाठी खूप सोपे आहे. माझा मयूर म्हणजे मोर वाऱ्याच्या वेगाने उडतो. मी आत्ता निघतो आणि क्षणात प्रदक्षिणा पूर्ण करून परत येतो. कार्तिकेय मोरावर बसून वेगाने निघून जातो. गणपती स्वतःशीच विचार करत, दादा तर खूप वेगाने गेला. माझा उंदीर मामा तर जमिनीवरून हळूहळू चालणार. मी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करेपर्यंत दादा कधीच परत येईल. काहीतरी युक्ती करायला हवी. गणपती, युक्ती सुचली. या जगात माझ्यापेक्षा मोठे कोणी असेल तर ते माझे मातापिता. त्यांच्या नावानेच प्रदक्षिणा पूर्ण करतो. गणपती आई-वडिलांकडे पाहून, आई बाबा, तुम्ही दोघं जरा या आसनावर शेजारी बसता का? माता पार्वती, का रे बाळा, काय झालं? गणपती, तुम्ही फक्त बसा, मला तुमची पूजा करायची आहे. शंकर पार्वती बसतात. गणपती बाप्पा श्रद्धेनं त्यांच्याभोवती फेऱ्या मारायला सुरुवात करतो. गणपती प्रदक्षिणा घालताना मंत्र पुटपुटतो. माता देवो भव, पितृ देवो भव. कार्तिकेय धापा टाकत घामाघूम होऊन तिथे पोचतो. कार्तिकेय, मी आलो, मी जिंकलो, मी संपूर्ण पृथ्वी फिरून आलो आहे. नारद मुनी, आता ते फळ मला द्या. नारद मुनी शांतपणे हसून, थोडा वेळ थांब कार्तिकेय, तुझ्या आधी गणपतीने प्रदक्षिणा पूर्ण केली आहे. कार्तिकेय धक्का बसून, काय? हे कसं शक्य आहे? गणपती तर इथून हल्लासुद्धा नाही, मग त्याने पृथ्वी प्रदक्षिणा कधी केली? गणपती नम्रपणे, दादा, शास्त्रात सांगितलं आहे की ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला त्यांच्याच चरणीत संपूर्ण जग असतं. म्हणून मी माझ्या आईवडिलांना प्रदक्षिणा घातली. ती प्रदक्षिणा म्हणजे संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करण्यापेक्षाही मोठी आहे. भगवान शंकर प्रसन्न होऊन, शाब्बास गजानना, तू केवळ तुझ्या बुद्धीनेच नाही तर तुझ्या भक्तीने आमची मनं जिंकलीस. नारद मुनी, खरोखर हे फळ मिळवण्यास गणपतीच पात्र आहे. कार्तिकेय नतमस्तक होऊन, मला तुझा अभिमान वाटतो गणपती, तू मला जीवनाचा मोठा धडा शिकवलास.